मित्रांनो नमस्कार. 16 मे 2026 पासून जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होत आहे आणि यामध्ये घरगणना आणि घराची यादी तयार करणे हा पहिला टप्पा असून मला जे गाव मिळालेलं आहे त्या गावाचा नकाशा आपल्याला तयार करायचा आहे. त्याआधी मी त्या गावामध्ये निरीक्षणासाठी गेलो आणि माझ्यासोबत होते केदारप्रमुख श्री जीवन शिवणकर सर आणि मित्र विवेकानंद तिरंगम सर यांच्यासोबत जाण्याची संधी मिळाली आणि गावातील विविध भागाची पाहणी करत असताना सुंदर एक पळसाचे झाड दिसले. पळसाची मोठी आणि मजबूत पाने पाहताच श्री शिवणकर सर आणि तिरंगम सर यांनी ती काळजीपूर्वक गोळा करण्यास सुरुवात केली, कारण त्यांना या पानांपासून पारंपरिक पत्रावळी आणि द्रोण तयार करण्याचा विशेष छंद आहे. तर चला मित्रांनो, द्रोण कशा प्रकारे तयार करतात याची माहिती आपण बघूया. पानाचा आणि 2 शिलकेचा डोना. ओके, 2 शिलकेचा डोना. असं याला उलटा करायचा. हा त्याच्यावर उलटा मांडायचा, उलटा पालटा. हा कोपरा असा दुमडायचा आणि हा कोपरा असा दुमडायचा आणि याला असं दुमडायचं. ओके. आणि इथे लावायची शिल्लक. हे सगळं नॅचरल आहे. शिल्क पण हे बांबूची काडी आहे. ओके. आणि नाही होते हे असं आणि हे असं. अरे वा, या जास्त लिकेज होणार नाही. लिकेज नाही अजिबात, पलटत पण नाही. हो का? म्हणजे बरं. असंही टाका तुम्ही. हे बघा, 2 शिलकेमध्ये सुंदर झाला. असं टाकलं तरी सरळ राहील. बरं, पाणी टाकून पाहिलं तर बिलकुल काही जाणार नाही. लिकेज होणार नाही. किती मिनिटात? 1 मिनिटात झाला? 1 मिनिटात. हो ना, खूप सुंदर. मिनिट पण नाही लागलं. 15 सेकंदामध्ये. हो. 15 सेकंदामध्ये सुंदर. 2 शिलकेचा. अजून दुसरा कोणता राहते? 4 शिलकेचा राहतो तो एक डोना. अच्छा, 4 शिलकेचा आपण बघूया आता डोना. डोना असं लावायचा. थोडस साईज सारखी असली तर छान डोना होता. 4 शिलकेचा डोना जनरली लावतात सगळे. 4 शिलकेचा डोना जनरली सगळे जण लावतात. अच्छा, हा 2 शिलकेचा जास्त लोक लावत नाही का? नाही, बऱ्याच लोकांना माहिती नाही तो. अच्छा. हा 4चा असा लावायचा असतो. तर सर, तुम्ही कुठून शिकले मग हे? आमचे वडील, आमची लहानपणापासून आमच्या वडिलांना खूप शौक आहे डोने लावण्याचा. म्हणजे डोने म्हणजे पत्राडीत जेवण करण्याचा शौक आहे त्यांना. तरी किती दिवस, महिन्यातून किती दिवस जेवत होते त्या पत्राणीमध्ये? महिन्यातून 20-25 दिवस. ते म्हणजे जेवपर्यंत पानं भेटतात ते पत्राडीतच जेवतील असा त्यांचा दंडकच होता. अच्छा. फार कमी जेवायचे. हो ना. आणि घरी आमच्या ह्या शिल्का वगैरे खूप पडून राहत होत्या. बरेच लोक घेऊन जात होते आमच्याकडून शिल्का वगैरे. अच्छा. खूप सुंदर आहे. हे झालं तुमचं 4 शिल्केचा डोना. तर जेव्हा आपले सण असतात तर तेव्हा तुम्ही म्हणजे घेऊन आणतच नाही मग? नाही. मी इकडे जंगलात गेलं, पानं आणले की लावायचं. मोहाच्या सीझन मध्ये मोहाचे पानं, पळसाच्या सीझन मध्ये पळसाचे पानं, चाराचे पानं आता निघतात पुन्हा उन्हाळ्यामध्ये. चाराच्या पानाचे सुद्धा छान डोने होतात. हो का? अच्छा. याला असं केलं की थोडं स्मार्ट दिसतो हा डोना. अच्छा, स्मार्ट डोना. आता एक 2 शिलकाचा आणि बघा कोणता छान वाटतंय तुम्हाला? हाच वाटतंय. 2 शिलकेचा डोना छान वाटतो. हो, छान वाटतंय. हो. वा, सुंदर. बघा मित्रांनो, आमचे पिसेवर्धाचे केंद्रप्रमुख आदरणीय शिवणकर सर यांनी खूप छान असे 2 प्रकारचे डोने या ठिकाणी तयार केलेले आहे. एक 4 शिलकाचा आणि 2 शिलकाचे. चला तर मित्रांनो, आजच्या या सुंदर प्रवासात आपणही निसर्गाशी जोडलेली ही पारंपरिक कला जोपासावी. धन्यवाद.